हे वडे आपले तयार झालेले आहे, नक्की ट्राय करा। हे वडे आपले तयार झालेले आहेत, नक्की ट्राय करून पहा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। खूप सुंदर ही डिश आहे, नक्की ट्राय करा। नमस्कार, शौर्य शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे मुगाच्या शेंगाचे, हे आपण काढून घेतलेले आहेत हे मूग, याचे वडे बनवणार आहे। तर चला तर मुगाचे वडे बनवूयात। त्यासाठी लागणार आहेत आपल्याला हे मूग, हे मिक्सरला मूग टाकून घ्यायचे आणि यामध्येच हे 2 मिरची, थोडीशी कोथिंबीर, 2 हे लसूण पाकळी, यामध्येच हे थोडंसं जिरं, चवीनुसार हे मीठ घालायचे। हे बारीक मिक्सरला काढून घेऊयात। हे मिक्सरला असं बारीक काढून झालेलं आहे। आता ह्या प्लेटमध्ये काढून घेऊयात। यामध्ये पाणी घालून परत या मिश्रणामध्येच टाकायचं आहे आपल्याला। यामध्येच हा कांदा घालायचा, यामध्येच 2 चमचे बेसन पीठ घालायचं, यात थोडीशी हळदी। आता याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालायचं आणि हे पाणी यामध्ये घालून घेऊया। आता हे छान मिक्स करून घेऊयात। यामध्ये तुम्हाला आणखीन बेसन पीठ जर ॲड करायचं असेल ना तर करू शकता। हे छान आपलं मिक्स करून झालेलं आहे। मी याला हातानेच मिक्स करून घेतले। आता यावरून थोडेसे मूग घालायचे, हे मिक्स करून घ्यायचं आणि छान वडे बनवायचे आणि थोड्याशा तेलामध्ये फ्राय करायचे। हाताला थोडंसं तेल लावलं तरी चालतं आणि असं शेप द्यायचं वड्यांना। आणि हा वडा आपल्याला थोडंसं कमी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। चला तर हा आपण पॅन ठेवून घेतलेला आहे, यामध्ये थोडंसं तेल घालूया। वडा बनवत असताना आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर, आणि नंतर वडा बनवायचा आहे। हा वडा खूप पौष्टिक आहे, मुगाच्या वल्ल्या शेंगापासून बनलेला आहे, त्यामुळे मुलांसाठी नाश्त्याला खूप छान होईल। हा वडा घालून घेऊयात आपण। स्लो गॅस करायचा आणि त्यावरती हा वडा तळून घ्यायचा आहे। हा वडा मी पलटून घेते। पाहू शकता कलर किती असा गोल्डन आलेला आहे। मुलांना असे नवीन नवीन पदार्थ आवडत असतात, त्यामुळे हा पौष्टिक पण आहे आणि नवीन पण आहे, त्यामुळे मुलांना खूप आवडेल। हा वडा आपला झालेला आहे, मी काढून घेते। पाहू शकता किती गोल्डन ब्राउन झालेला आहे आणि कुरकुरीत पण। ह्याच प्लेटमध्ये काढून घेते मी।
थोडेसे राहिलेत ते पण करून घेऊया. हे पण वडे आपले तळून झालेले आहेत, काढून घेते मी. हे आपले वडे तयार झालेले आहेत.